पण त्यांचे माथे मात्र भडकावू नये. राहुल गांधीचा प्रयत्न हा माथे भडकवण्याचा आहे. त्यामुळं त्यांचं आंदोलन हे राजकीय आहे. तरुणाचा उपयोग, युवकांचा उपयोग त्यांचे माथे भडकावून हा राजकारणाकरता होऊ नये. अंगणवाडीच्या खाद्यपदार्थाबद्दल मी सांगतोय वारंवार की जिथे जर खाद्यपुरवठा चुकीचा असेल तर अन्न पुरवठा प्रशासन निर्णय घेईल. दर्शन मी आज घेतलेलं आहे आणि आई महालक्ष्मीला प्रार्थना केली आहे की या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सुखी संपन्न राहू दे, सर्वांचं जीवन मंगलमय होऊ दे, कुणाच्याही परिवारामध्ये अमंगल घटना होऊ देऊ नको. आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजूर, काही भागामध्ये पाऊस नाही आहे, आई महालक्ष्मीची कृपा होईल. आणि आत्ता जो ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये जिथे पाऊस नाही तिथे पाऊस जर आला तर आमच्या महाराष्ट्राला, शेतकऱ्याला समृद्धी येईल अशी आईचरणी प्रार्थना केली आहे. आणि आपण सर्व ज्ञानी आहात, आपल्या सर्वांना माहिती आहे की आई महालक्ष्मी जगदंबेची प्रार्थना ही पूर्ण होते. मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राची समृद्धी जी आहे, आई महालक्ष्मी आपली कोल्हापूरची आई हीच महाराष्ट्राची रक्षण करते आहे आणि ही महाराष्ट्राचं रक्षण करेल. आणि आम्ही सर्वांनी आज मनोभावे पूजा केली आहे. मी कारण सांगितलं की तरुणाचा उपयोग, युवकांचा उपयोग त्यांचे माथे भडकावून हा राजकारणाकरता होऊ नये. आपल्या पक्षाची पक्षीय बांधणी ही केवळ अशा पद्धतीचं युवकांच्या मनात संभ्रम तयार करून, त्यांच्या मनात राग तयार करून त्यांचे माथे फिरकवणे, माथे त्यांनी भडकवणे हे जे सुरू आहे हे काही योग्य नाही. आजच्या पिढीला आपली जे विरासत, संस्कार, संस्कृती आहे आणि ज्ञान, विज्ञान आहे, आधुनिकता आहे, याकडून समृद्ध महाराष्ट्राकडे, समृद्ध भारताकडे नेलं पाहिजे. ही आपली परंपरा आहे, हेच केलं पाहिजे. सर्व राजकारण्यांनी युवकांना मजबूतीनं त्यांना पुढे नेलं पाहिजे आणि युवकांचे जे काही प्रश्न ते सुटले पाहिजे, पण त्यांचे माथे मात्र भडकावू नये. राहुल गांधीचा प्रयत्न हा माथे भडकवण्याचा आहे. त्यामुळं त्यांचं आंदोलन हे राजकीय आहे. दिल्ली आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या व्यथा ज्या त्या संजय राऊतांनी म्हटलं. संजय राऊतांना कोणी आता किती महत्व येतं मला माहिती नाही, पण संजय राऊत काय, तुम्ही त्यांची दिवसभर काहीतरी बातमी चालू आहे म्हणून बोलत असतात. आता हे काही महाराष्ट्राला मान्य आहे असं स्टेटमेंट करणं? कोणी याचा स्टेटमेंट तर ऐकेल, कोणीच ऐकणार नाही, कोणी करणार. सर, महसूलमध्ये आपण इतके धडाधड निर्णय घेतले, लोककल्याणकारी आपण खूप चांगले निर्णय घेतलेत. आमच्या कोल्हापुरांची एक मागणी आहे, आता खंडपीठ होते कोल्हापूरला, तर कोल्हापूरला महसूल आयुक्तांचं कार्यालय व्हावं, अशी विभागीय आयुक्तांचं कार्यालय, अशी मागणी याबद्दल. नाही तर याच्यामध्ये दोनच भाग आहे की महसूल आयुक्ताचं कार्यालय व्हायचं असेल तर जनगणना येऊ द्यावी लागेल आणि जनगणना आल्यानंतर नेमकं मग कसं या पश्चिम महाराष्ट्राचं विभाजन करता येईल, दोन भागामध्ये विभागीय आयुक्तामध्ये, हाही विचार करता येईल. जसं मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे एक विभागीय आयुक्ताला आहे, नांदेडला व्हावं की लातूरला व्हावं ही मागणी आहे. त्यामुळे तिथलाही प्रश्न सरकारसमोर आहे. हे दोनही प्रश्न, कोल्हापूर आणि लातूर की नांदेड, हे जे प्रश्न आहे हे जनगणनेचे आकडे आले की मात्र मग याच्यातला निर्णय होणार आहे. साहेब, बघायला गेलं तर संजय राऊतांनी अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या पोषण आहारासंदर्भात एक भाष्य केलेलं आहे. अंगणवाडी काय दिवसभर संजय राऊत जाऊन बसतात. या कोल्हापूरमध्ये आज मी कोल्हापूर जिल्ह्याचे महत्वाचे प्रश्न सोडण्याकरता आलो आहे. कोल्हापूरच्या जनतेला मी 2 तास महसूल खात्यामध्ये त्यांना काही प्रश्न असतील, काही निवेदन असतील ते घेण्याकरता दिले आहे. मी आपल्या माध्यमातून आवाहन करतोय की मी 3 ते 5 जिल्हाधिकारी कार्यालयात बसून जास्तीत जास्त जनतेचे निवेदन, जास्तीत जास्त प्रश्न सोडण्याचा विचार सरकारचा आहे. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार हे खऱ्या अर्थाने लोकांच्या कामं करून या ठिकाणी विश्वास आम्हाला जिंकायचा आहे. जसं आपण बघितलं की आमच्या शिवाजी पाटीलनी हेरे सरंजाम चंदगडचा मोठा विषय माझ्याकडनं मार्गी लावला. आता या ठिकाणी आपल्या शहराचा एक प्रश्न आहे जो अमल महाडिकने मला सांगितला आहे, शेरी इनाम. तर शेरी इनामचाही प्रश्न सोडवायचा आहे.
असे प्रश्न सोडण्याकरता मंत्री आले पाहिजे. सर याला जोडून पण खरं अंगणवाडीच्या दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थातून जो नाही, वाटा नाही, अंगणवाडीच्या खाद्यपदार्थाबद्दल मी सांगतोय वारंवार की जिथे जर खाद्यपुरवठा चुकीचा असेल तर अन्न पुरवठा प्रशासन निर्णय घेईल. तो त्या ठिकाणी तपासला जाईल, तपासता आहे. काही ठिकाणी परवा ते अंगणवाडी सेविकेने सांगितलं होतं, त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे. आपल्याही जर लक्षात आलं, मीडियाच्या लक्षात आलं, ते आम्हाला कळवा. शासनाला काही ना काही भूमिका मीडियाच्या माध्यमातून किंवा विरोधी पक्ष असतील, आम्ही असू, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे कळलं की इथे निकृष्ट आहे आणि निकृष्ट असेल तर ते होणार नाही याची काळजी सरकारने घेणं गरजेचं आहे, ते आम्ही घेऊ. तो वाटाणा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घरात शिजवावा असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर ते काय बोलतात जाऊ द्या ना. पण माझं म्हणणं असं आहे की अंगणवाडीमध्ये जर निकृष्ट अन्न पुरवठा असेल, तो निकृष्ट अन्न पुरवठा थांबवणे आणि मुलांच्या जीविताला बाधा होणार नाही, मुलांचे जीव धोका देणार नाही, त्यांचं आरोग्य धोका देणार नाही, ही काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे, ते आम्ही घेतो. असे प्रकार सांगा, असे प्रकार सांगणारे अंगणवाडी सेविकर कारवाई नाही केली. त्यांची अंगणवाडी सेविकांची कारवाई केली, त्यानंतर सरकारने दखल घेतली आणि त्या अंगणवाडी सेविकाला पुन्हा त्या ठिकाणी कामावर घेतलेलं आहे. त्यामुळं सरकार हे अतिसंवेदनशील आहे. जर असं प्रकार जर कुठे आढळले तर आम्ही त्यात लक्ष घालू आणि कुठल्याही परिस्थितीत मुलांच्या आरोग्याला धोकादायक होणार नाही काळजी साहेब, घेऊ. आपण म्हणताय की तुम्ही सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण इथं कोल्हापूरमध्ये दौऱ्यामध्ये सगळे नाही आलेला म्हटलं, काही- जनतेचे निवेदन करायचं. निवेदन देण्यासाठी जेवढे मात्र माझ्या अधिकारात आहेत ते सारे सुटेल, पुणे जे माझ्या महसुली कायद्यात आहेत ते सारे सुटेल आणि जे निर्णय काही घ्यायचे असतील सरकारनं ते घेऊ. बरं, याला सैनी टाकळी जी मध्ये 19 गुन्हे आहेत जे दाखल झालेले आहेत. तहसीलदारांच्या नावाने आहे, त्यांच्या सहीचा खोटा शिक्का तयार करून जर शेतीचे आदेश काढण्यात आले. तुम्ही यायच्या आदल्या दिवशीच ते 19 जणांवरती गुन्हे दाखल झाले. कुठेतरी तुम्ही येणार म्हणून नास्तिक एवढे गुन्हे दाखल झाले की ह्याच्या आधी संपूर्णपणे जो बेफिकिरीचा कारभार आहे तो चालत होता. नाही, माझं कारवाई होणार का? आमचं सरकार हे पारदर्शी, लोकाभिमुख आणि संवेदनशील आहे. कालपर्यंत गुन्हे का दाखल झाले नाही याची तपास मी करेन. मी याच्यापूर्वी गुन्हे दाखल केले असेल, ते माझा दौरा आहे म्हणून केले असेल, हे मी तपासेल. पण या कोल्हापूरमध्ये महसुली प्रशासन पारदर्शी, गतिमान चाललं पाहिजे का? चाललं पाहिजे, ही भूमिका आमची आहे, आमच्या सरकारची आहे. आणि काही राहिलं असेल तर मी आज बसणार आहे. 3 ते 5 जनतेचे निवेदन घेणार, मग 5 ते 7 आमच्या अधिकाऱ्याची बसणार आणि काय अधिकाराचे प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत त्याही समजून घेणार आणि लोकांचे निवेदन जे येतील त्यावर मी मार्ग काढून जाणार. साहेब, पुण्यामध्ये बघायला की ती साखरेची दरवाढ झालेली आहे, ती कृत्रिम दरवाढ आहे आणि ह्याच्यामध्ये खूप घोटाळा अशा पद्धतीचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यांनी संशय व्यक्त केला. संशय व्यक्त करणं त्यांचं काम आहे. पण आमच्या सरकारमध्ये घोटाळा काही नाही आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे, मधल्या काळामध्ये साखरेचे भाव कमी असल्यामुळं काही कारखानदार डायरेक्ट इथेनॉलवर गेले आणि इथेनॉलची जास्त निर्मिती झाली, साखर कमी झाली. किमान तो एक काही फरक आहे का ते तपासायला लागेल. मी काही मला पूर्ण माहिती घ्यायची आहे कशामुळे हे होत आहे. पण मुख्य प्रश्न आहे की मागच्या वर्षी साखर जास्त व्हायची, साखरेचे भाव पडायचे, साखरेचे खूप स्टॉक असायचे. पण मधल्या काळामध्ये इथेनॉलवर खूप मोठ्या प्रमाणात लोक शिफ्ट झाले आहेत, त्यामुळे थोडा फरक पडला असेल. पण महागाईच्या आपल्या गणेशोत्सव आणि नाही, ते लक्ष टाकताय. ते महागाई, साखरेचे रेट वाढवू नये याकरता राज्य सरकार, केंद्र सरकारने काय केलं पाहिजे याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. येणाऱ्या उद्याच्या कॅबिनेटमध्ये याची चर्चा होणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष टाकलेलं आहे, केंद्र सरकारमध्ये माननीय पियुष गोयलजींनी लक्ष टाकलेलं आहे. निश्चितपणे यातला मार्ग काढणार. जे साखर कारखानदार आहेत त्यांनी जर साखरेची साठा केला असेल तर त्याच्यावरती कारवाई होणार नाही, साखरेचा साठा असेल तर साठेबाजावर कारवाई होणारच आहे. ती करतो जे आपण आणि ती करूच. पण महत्वाचं काय की जास्तीत जास्त यावेळेस गाळप जे आहे किंवा ऊसाचे जे शेतकरी आहेत किंवा ऊसाचे जे कारखानदार आहेत ते इथेनॉलवर मोठ्या प्रमाणात शिफ्ट झालाय, ते बघावं लागेल.